पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनची बैठक येथील सद्गुरू मंगल कार्यालय येथे पार पडली। या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील परमिट रूम बार चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीचे आयोजन परमिट रूम बार असोसिएशनचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सूरज भोसले भैयासाहेब महाडिक यांच्या वतीने करण्यात आले होते। त्यावेळी सोलापूर ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या बैठकीत व्हॅट संपूर्ण माफ करण्यात यावा, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा, दरवर्षी होणारी लायसन फी वाढ थांबण्यात यावी, बियर बार प्रमाणे देशी मद्य विक्री करण्यास परमिट रूम बार चालकांना परवानगी देण्यात यावी, लायसन फीची आकारणी समप्रमाणात असावी, या मागण्या बैठकीत करण्यात आल्या। याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास लायसन रिन्यूअल करणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा परमिट बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला। या प्रसंगी धाबे व इतर ठिकाणी कोणताही कर न भरता MRP प्रमाणे अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे। मात्र परमिट रूम बार चालकांना मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असल्याने सरकारच्या या करवाढ धोरणामुळे परमिट रूम बार व्यवसाय धोक्यात आल्याने परमिट रूम बार चालकावर होणारा अन्याय रोखण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांकडून एकत्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला। लवकरच वरील मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क कमिशनर मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण याचबरोबर पंढरपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन देण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सुभाष भोसले यांनी सांगितले। यावेळी व्यासपीठावर संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष कैलास गौड, सोलापूर शहराध्यक्ष इंदापुरे, महाराष्ट्र मद्य विक्री संघटनेचे सातारा कार्याध्यक्ष सचिन बेलगोडे, संजय पाटील टेंभुर्णी, सचिन सेहेगल, काकासाहेब जगदाळे माळशिरस, अभिजित राऊत बार्शी, आकाश लोंढे माडा, संजय क्षीरसागर मोहोळ, कैलास फड करमाळा, सतीश कोंडभेरे मंगळवेढा, सय्यद शेख सांगोला, गणेश चारी वैराग, राहुल देशमुख वेळापूर, पंढरपूर तालुका सचिव सतीश भोसले उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष दयानंद बाबर यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष सूरज भोसले यांनी मानले। पहा काय म्हणाले बार असोसिएशनचे पदाधिकारी। सरकारने जो आमच्यावर अन्याय केलाय त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे आमचा सगळा प्रपंच आहे। आम्ही त्याच्यासाठी एका ठिकाणी जमलो आणि हा जो सरकारने आमच्यावर जो औरंगजेबाने ज्या टायमाला जिजिया कर लावला होता त्याच्यापेक्षा हा कर जास्त आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून हे सगळी संघटना आहे आणि या संघटनेच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या अन्यायाला वाचा फोडायचा प्रयत्न करतो। शासनाला विनंती करतो की आज बियर शॉपवाले असतील किंवा वाईन शॉप आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा व्हॅट नाही, परंतु परमिट रूमवाल्याला 10%, 3%, परत 5% आता 10% हा टॅक्स झाल्यामुळे अवैध धंदेवाले डायरेक्ट परमिट रूम वाईन शॉपमधून माल आणून विकतात, पीस असेल किंवा एक्साईज ह्या अधिकाऱ्यांनी जर अवैध धंद्यावर जर कारवाई केली तर ही कुठेतरी आटोक्यात येणार आहेत। राजरोजपणे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी हा व्यवसाय चालू आहेत आणि ही लोक काय करतात 2 नंबर, ह्यांना कुठल्या प्रकारचा टॅक्स नाही, लायसन फ्री नाही किंवा व्हॅट नाही, ही लोक वाईन शॉपमधून MRPवर आणतात आणि परत 10%वर 5%वर धंदा करतात। वन नेशन वन टॅक्स, तर वन नेशन वन टॅक्स ही इथपर्यंत ठीक आहे, पण वन नेशन वन टॅक्स करायच्या टायमाला ह्यांनी जिथून मद्य निर्मिती होती तिथं एक्साईज टॅक्स बसवला, त्याच्यानंतर सेल टॅक्स बसवता येत नाही। आपल्याला आठवत असेल की पेट्रोलियम पदार्थ आणि दारू ही त्यांनी ह्याच्या GSTमध्ये घेतली नाही, त्याला सेपरेट कर प्रणाली लावली आणि त्याला त्यांनी व्हॅट हे नाव दिलं। सरकार 15% लायसन फीवर वाढ करते आणि प्रत्येक वर्षी जी पाठीमागची जी लायसन फी असते त्यापेक्षा 15% लायसन फी वाढ करते दर त्या वर्षी। आज जवळजवळ 28,000 रुपयावरून 78,000वर लायसन फी गेलेली आहे आजची। फी सरकार जे आकारते ते लोकसंख्येवरती आकारते, ज्या भागातली जिथली लोकसंख्या आहे त्यांची कॅटेगरी ठरलेली आहे। 1 ते 50,000पर्यंतची लोकसंख्या, 50,000 ते 1 लाखापर्यंतची लोकसंख्या, 1 लाखापासून 2 लाखाची पर्यंतची, 2 लाख ते 5 लाख आणि 5 लाखाच्या पुढचं
ह्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी लायसन फी वेगळी आहे. कर प्रणालीमध्ये सरकार एवढा गोंधळ उडवून देत आहे की सर्वसामान्य माणसाला त्याचं बायफर्फिकेशन करताच येत नाही. ह्याचे स्लॅब कसे पाडलेत तुम्ही हे कळूच देत नाही, जेणेकरून सर्वसामान्य लोक अडाणी कसे राहतील आणि सरकार आपली पोळी कशी भाजून घेईल ही ह्या कर प्रणालीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे. वन नेशन वन टॅक्स आहे ना, मग वन टॅक्स सगळ्याला तुम्ही लावा ना, प्रत्येकाला वेगळा टॅक्स कशाला. आता परत आम्ही दिशा ठरवणार आहे. परत बैठक घेऊन आम्ही सर्व जिल्ह्यातली आपली आणि महाराष्ट्रातली सगळी एकत्र बसून आम्ही हे विषयी परत निर्णय घेणार आहे. सरकारच्या अशा कैक योजना आहेत की सरकारनं त्या सत्तेवर याव्यात म्हणून चालू केल्या आणि त्यांच्या आता लक्षात आलं की ह्याला आपल्याजवळ पैसा नाही. आणि मग सगळ्यात सोपा मार्ग कुठला, तर हा लिकरचा मार्ग. त्याच्यामुळे त्यांनी लिकरवाल्याला ठोकायला सुरुवात केली. लाडक्या बहिणीला आता हे 1,500 रुपये देत आहेत ना, आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही 3,000 रुपये द्यावे. 1,500 रुपयामध्ये काहीही होत नाही. सरकारला पांडुरंगाने शहाणपणा द्यावा आणि लाडक्या बहिणीचं त्यांनी 3,000 रुपये नियोजन करावं. एक्साईजच्या माध्यमातून 25,000 कोटी रुपये शासनाला दरवर्षी कर मिळतो. ही दिशा जर ह्यांनी हे जर करवाढ जर माघारी नाही घेतली तर शांतता आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन. आम्ही सगळे गांधीवादीच आहोत. त्याच्यामुळं गांधीजीनं जो मार्ग आम्हाला आखून दिला आहे, गांधीजीच्या मार्गाने आम्ही शांततेने सगळे आंदोलन करणार. आणि नाहीतरी आम्ही नाही, आता अध्यक्षांनी सांगितलंच, जर ह्यांनी नाही ऐकलं तर आम्ही कोणीच आमचं लायसन रिन्युअल करणार नाही. जोपर्यंत संघटनेचा रेटा लागत नाही मागं, तोपर्यंत सरकार जागं होत नाही. आता शेतकऱ्याचे कितीतरी असे प्रश्न आहेत निलंबित आहेत. सरकार फक्त गाजर दाखवतं, सोडवत काहीच नाही. तीच हालत आमची करायला लागले. आता विस्थापितांचे जे प्रश्न आहेत ते अजून तसेच पेंडिंग आहेत. मग जिथं त्यांना न्याय मिळत नाही, जे अत्यावश्यक आहे तिथं न्याय मिळत नाही, आम्हाला सरकार काय लवकर न्याय देणार आहे. त्याच्याकरता आम्ही शांततापूर्ण मार्गानं आंदोलनाचा मार्ग आम्ही सोडणार नाही. खाते पोलीस खाते ही जर अवैध दारूवाल्यावर जर केस करायची म्हणली तर कलम 65 म्हणजे महाराष्ट्र अधिनियम कलम 65 खालीच कारवाई केली जाते 99%. आणि ते 65 कलम असं आहे की पूर्ण बोगस आहे, ना शिक्षा होत नाही ना दंड होत नाही. त्याच्यामुळं आमची मागणी आहे की ते 65 कलमाखाली न करता महाराष्ट्र अधिनियम कलम 68 आणि 84वर, कारण अवैध दारूवर तुरंत लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यावर फैसला कोर्टामार्फत लगेच दंड होतो. पेणाऱ्याला 5,000 ते 5,000 ते 5,000 दंड होतो. आणि विकणाऱ्याला किंवा दारू पिण्यासाठी व्यवस्था करून देणाऱ्याला 25,000 ते 50,000 दंड होतो. त्याच्यामुळं आम्हाला कुठल्या कलमाखाली कारवाई पाहिजे, कलम 68 आणि कलम 84. कलम 65 खाली नको आहे. एक साधं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तुम्हाला तर 4 महिने मोहीम ही राबवली होती कोणाकडून, सरकारकडून आणि आयुक्ताकडून. तर त्या कलमाखाली फक्त 37 केसी झाल्यात. किती? 37 केसी झाल्यात आणि 100% त्याच्यावर कारवाई झाली आणि त्यांच्याकडून वसूल झाली आहे अवैधवाल्याकडून. हे सोलापूर जिल्ह्याचं सांगता? हा सोलापूर जिल्ह्यातलंच आहे. मग मला सांगा 99% जर केसी नुसतं 65 खाली आणि 1 रुपयाचा सुद्धा दंड होत नाही आणि तुम्ही जर कलम 68 आणि 84 तर 100% अवैध दारूवर चाप बसतो, हा माझी खात्री आहे. परमिट रूमवाल्याला यांनी बिअर शॉपी दिली आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की परमिट रूमवाल्यांना तुम्ही देशी दारू विकायची परवानगी द्या. त्याचा जो काय असेल तो लायसन्स फी आम्ही द्यायला तयार आहोत. तुम्ही बिअर शॉपी तर दिलेलीच आहे आम्हाला, त्याच्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला जोडून देशी मद्य विकायची परवानगी द्या. एवढी मागणी आमची आहे ती. त्या आमच्या निवेदनामध्ये ते आम्ही बोलणार, निवेदन ते आम्ही देणारच आहे.